स्विंग करीत बा डायरेक्ट आलेलो आहे मी आता नारळाखाली. बा आपल्या वरच्या गिन्नी गावतं पाणी चालू आहे. अलीकडचं गिन्नी गावात झालेलं आहे. अलीकडचे गिन्नी गावतात पाणी चालू आहे. बाजीत नळ पान कोंबडी गेली उडून. पान कोंबडी चौथी पाचवीला तेव्हा हे खायचं होतं. कोणी कोणी खाल्लंय आणि याला झोका बी खेळायचं होतं. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, मी आता विहिरीपाशी आलो नाही. तुम्ही आधी पाणी बघून घ्या. आपलं पाणी फक्त थोडंच राहिलेलं आहे, अर्धा पाऊण तासाचं. आतापर्यंत मी नव्हतं, आता आलो आहे मी. डायरेक्ट लाईट गेली होती तर बा चालू करायला आलो आहे मी. चला तर आता मी करतो चालू करून दिलेलं आहे बघा. वर पाणी चाललेलं, आवाज चाललाय. चला तर आता डायरेक्ट वर जाऊ. आपल्या वरच्या गिन्नी गावतात पाणी चालू आहे. पाण्याचा आवाज आला असेल, चला वाजत आहे. तर बाय बोरचा वायर कसा पडलाय जाता जाता तुम्हाला दाखतो. मोटर चालू करून चाललो होतो मी. ती पीटी हे सगळ्यांना इथं नांगरटच त्या मला काढलंय. बोरचा काय बिघड झालाय, बोर चालूच व्हायना वाटतंय. काय माहिती काय झालंय, मलाच नाही माहिती. सांगता बी इथं नळ्या पाडल्यात, इथं पीटी आहे. काय माहिती काय झालंय. चला तर आपलं आता पाणी गेलं असेल तिकडं वरची गिनी. आता तसे दारे नाही दारायचे, पाणी लावून दिलंय ना. आलं का नाही पाणी तिथं बघावं लागतं. उपसन अर्धा पाऊण तासात. आपण इथं तर डायरेक्ट त्या नारळापाशी जातो मी. स्विंग करीत बा डायरेक्ट आलेलं आहे मी आता नारळाखाली. बा आपल्या वरच्या गिन्नी गावतं पाणी चालू आहे. अलीकडचं गिन्नी गावात झालेलं आहे. अलीकडचे गिन्नी गावतात पाणी चालू आहे. बाजीत नळी जोडलेली. आत्ताच पाणी बा फक्त इथवर चाललंय. ती डायरेक्ट खाली बातीवर डबल सोडावं लागतं लाईट गेल्यावर. इथं सगळ्या आंब्याचा पाचोळा गोततोय. आंबे तर तुम्हाला संपलेलंच दिसते सगळ्या आंब्याला. तरी बी आपल्याला एक आंबा सापडायलाय. आंबा संपला तरी बी कुठं मुडं आंबे तर बघा. काय जागी गावतं पाणी चालू आहे आपलं. तिकडं अर्ध्याच्या वरच होतं तेव्हा लाईट गेली होती. आणि इकडं कापायचं गिन्नी गावात एक झालेली बा लाईट. इकडचे सुकलेले बी हे बा. एवढं कापायचं राहिले खालचे, इथून खालचे गिन्नी गावतात. मग हे कापायचं सुरू करायचं. ह्या गिन्नी गावताला पाणी द्यायचं आहे. खालच्या सगळं सुकलेलं दिसेल बा तुम्हाला गिन्नी गावात. हे बघा कसं वाटलं गिन्नी गावतातून आल्यावर. बाय चक्कूचं झाड हे बी सुकायला लागलेलं आहे. सगळंच सुकायला लागले तर पान नाही म्हणून. नारळाचं झाड बी त्याची पानं बघा जाळायला लागलेत. ते आंबा, हे आवळ्याचं झाड, हे गिन्नी गावात बा. कुठं इथं मोठं आहे तर इथं बारीक आहे, तिथं मोठं आहे तिथं काहीच नाही. डायरेक्ट वर आहे, खालीवर कुठं कापलंय म्हणून असं झालंय. आणि हे बारीक शेजवर इकडून बारीक होत सगळं मोठं चाललंय पलीकडं होत. त्या नारळाला आधी दाखवले त्याला किती नारळ होते. ह्या नारळाला तर 4-5च नारळ इथं. इथं एक नारळ होतं, तिथे गिन्नी गावतातच पडलेलं आहे डायरेक्ट. ह्या नारळाला सगळ्यात जादा नारळ यायचे किंवा झोपले गिन्नी गावतात. तर बा आता सध्या पावसाचे दिवस आहे. तुम्हाला एक आभाळ सुद्धा दिसणार नाही बघा. वर मी दाखवतोय एक आभाळ दिसाना. काळ ढगड सगळे पांढरेच येतं. आता पावसाचे दिवस आहेत, जून महिना, तरी पाऊस नाही. मागच्या वर्षी या टायमाला पेरण्या झाल्या होत्या. यांना 15-20 दिवस झालं उशीर आहे म्हणून एवढं सुकलंय. घात जाळालाय. मागच्या वर्षी सारखा मे महिन्यात शेवटला पाऊस आला असतं तर असं नसतं जाळलं, हे सुकले नसतं. आत्तापर्यंत पेरण्या झाल्या असते, कापसं बिपसं सगळे लावून झाले असते. आता पावसामुळे उशीर
यंदा दुष्काळ पडणार आहे काय माहीत, कोरडा दुष्काळ. तर गाडी लावली मी आत्ताच झाडाखाली वाडाच्या, ज्याला आगीमवळ आहे. आता आपण आलो तर इकडं मोठं इकडं किती पाणी राहिलं आहे बघायला. ते गिन्नी गावता वर्ष पाणी लावलं होतं तिथं झालेलं आहे. खाल्लं गिन्नी गावता लावायला पण पाणी किती आहे ते आधी बघायचं बा. मोटर कशी आवाज आणते तिथे, ताटर आवाज आणते. पाणी बघूत किती आहे. हा पान कोंबडी गेली उडून, पान कोंबडी इथं बसले तर आत पावत होती काय माहिती, पावायचं होतं तिला काय माहिती. आता बा एवढं पाणी राहिलेलं आहे आणि 1-2 सार राहिल्यात म्हणून आलेलो मी इकडं. तेवढं झालं करूत पण खालच्याला बी जा. मासा गेला गाय पण खराब पाणी. करूत बंद मोटर. तेवढे 1-2 सरी झाले का फोन लावल्या फोनच्या तेवढ्या आधी साऱ्या. तर बा हे आहे वाढत झाड, याला आहे आगीमवळ. ते बी उठून जायच्या मार्गावर आहे. काही दिवसांनी आपल्याला थोडं पान राहिलं आणि 1-2 सार राहिलेत गिन्नी होतच तेव्हा त्याचा. हे बा तुम्ही केवढं मोठं वाढत झाड आहे. आणि इथं तारे बी इथं, इथं मागं पोल होता ह्यो बी तुटून नदीत पडून गेलेला आहे म्हणून तारे ठेवले तिथं. आणि एवढ्या मोठे खोडे बागा याचं वाडाचं. आणि हे त्याच्या वरून आलेल्या मुळ्या का काय ते बघा, याला पारुंब्या का काय यायच्यात त्या. बघे आम्ही लहान होतो म्हणजे तेव्हा शाळेत बारीक 4थी-5वीला तेव्हा हे खायचं होतं. कोणी कोणी खाल्लं. आणि याला झोका बी खेळायचं होतं, असं धरायचं होतं. आता जमतच नाही कोणाला, मोबाईल नेमकंच जमत नाही जमत. तुम्हाला हेच दाखवलं असं दोन्ही हातानं धरायचं तर 1 जण मागून झोका द्यायचं आणि झोका खेळायचं त्याला. बघा इथे सगळे वड्याखाली ह्या होत्या. मोबाईलने धरता आहे ना दाखायला. एक तर मोबाईल पडन नाही तर मी तरी पडन. चला थोडंच पाणी राहिलेलं, पाणी उपासल्या करूच मोटर बंद, आधी उपसून द्या. तर बघा पाणी आपलं थोडंसं कमी झालं, तुम्हाला वाटणार बी नाही हाय तेवढंच आहे. पाणी बघून घेतलं. आता मोटर बंद करताना बघा कमन की आपल्याला मोटर बंद करायची आहे. केलेली मोटर बंद. चला तर अशीच नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता अशाच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.